संक्रांतीसाठी झटपट तयार होणारे आणि कडक न होणारे तिळगुळाचे लाडू बनवण्यासाठी 50 ग्रॅम किंवा अर्धी वाटी शेंगदाणे खमंग भाजून थंड करून घ्यायचे आहेत. 200 ग्रॅम तीळ सुद्धा खमंग भाजून थंड करून घ्यायचे आहे. इथे आपण अर्धा किलो तिळगुळाचे लाडू बनवत आहोत. शेंगदाणे थंड झालेले आहे. शेंगदाण्याची सालं काढून घ्यायचे आणि शेंगदाणे स्वच्छ करून घ्यायचे. सालं काढलेली शेंगदाणे आणि 2 चमचे तीळ मिक्सर मध्ये बारीक करून घ्यायचे आणि भाजून ठेवलेल्या तिळामध्ये मिक्स करून ठेवायचे. पॅन मध्ये अर्धा चमचा साजूक तूप गरम करून त्याच्यामध्ये 200 ग्रॅम चिक्कीचा गूळ चांगला बारीक कापून टाकायचा आणि गूळ मिक्स करून घ्यायचा. गूळ चांगला मेल्ट झाला की फक्त 10-12 सेकंद गुळाला उकळी काढून घ्यायची आणि गॅसची फ्लेम बंद करायची. तयार केलेलं तिळगुळाचं मिश्रण टाकायचं. अर्धा चमचा वेलची पूड टाकायची आणि मिक्स करून घ्यायचं. मिश्रण गरम आहे तोपर्यंतच लाडू बांधायचे आहेत. मात्र हाताला खूप चटके बसतात. त्यासाठी एका ताटाला थोडंसं तेल लावायचं आणि त्याच्यामध्ये थोडं लाडूचं मिश्रण टाकून थंड करायचं आणि पटकन लाडू वळून घ्यायचे. बाकीचं मिश्रण कडक झालं की पुन्हा गॅसवरती थोडंसं गरम करून लाडू वळून घ्यायचे. तिळगुळाचे लाडू तयार आहेत. महिनाभर ठेवले तरी लाडू कडक होणार नाही. सर्वांना भोगी मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा. फुल व्हिडिओ पोस्ट केलेला